दिली. आता माझ्या आयांना सवय नवऱ्याचं खिसं तपासायचं. तपासताना खरं बोलायचं, खोटं बोललं तर पाप लागते. तपासताना दुतानी 5चा ठोकळा, 10ची नोट, 20ची नोट सापडली की देऊन टाकता. घेत नाही, देऊन टाकता. पण एखाद्या का वेळेस 100ची सापडली की देता. पण कधी तुमचं बांध फुटल्यावरती. बाबा काय सांगायचं, या कोरोनाच्या काळात माझ्या आयांचं वाईस गबाळ बाहेर निघलं का हो. अहो माठात साड्यांखाली तेव्हा माझ्या आया म्हणायचे नाही व नाही, आम्हाला काय करायचे, तुमच्यासाठी होतं. घेता का नाही? खरं घेता ना. हां. आणि त्या बाईनं काय केलं, तिच्या नवऱ्याचं खिसं तपासलं. तिला सापडली चुन्याची डबी, तंबाखू आणि चुन्याची डबी सापडली. जशी का चुन्याची डबी सापडली असं का बाईला राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली. काय म्हणली बाई हा नवरा, त्याला डॉक्टरने सांगितलंय तंबाखू खाऊ नको, तरी चुन्याची डबी खिशात चुरू ठू तंबाखू खातो. बघतेच म्हणली आता कसा तंबाखू खातोय. आजी का नाही बाईने अशी डबी घेतली तशी भित्तीवरती, तसा चुना एका बाजूला, डबी एका बाजूला आणि अंगठी एका बाजूला. म्हणली बाया बघावं तर नेमकं काय, तर सोन्याची अंगठी. आता म्हणली बाया पुन्हा डबीत बघते. आता हे किती केलं तरी देवाने दिलेली डबी चमत्कारी. एक अंगठी काढली की दुसरी अंगठी तयार, एक अंगठी काढली की दुसरी अंगठी तयार. काय सांगायचे महाराज, रात्रभर बाया अंगठाच काढून बसली. 2 पोती अंगठ्या गोळा केल्या. 2 पोती किती? 2 पोती अंगठ्या गोळा केल्या. आणि त्या आपण पाठाच्या 4 वाजता एक टमटम बघितलं. दोन्ही पोती त्या टमटम मध्ये टाकल्या. आपण कसं ते वांगी बटाटा एकायला बसतो, हा तसं असं पोतं हातरलं. दोन्ही पोती त्या पोत्यावरती ओतली आणि बाईनं म्हणायला सुरुवात केली, अंगठ्या घ्या, अंगठ्या घ्या. अगं मावशी, अगं कशाच्या ग, पितळाच्या का चांदीच्या? आव सोन्याच्या. अगं मावशी कितीला एक अंगठी? 5000ला. कितीला? आता तुम्ही मला सांगा, 5 तोळ्याची अंगठी 5000ला म्हणल्यावर त्या बाईची एक तरी अंगठी राहील का? हा. आता सोनं कसं आहे बाबा, सोनं कसं 80,000. आता तुम्ही सांगा 5 तोळ्याची अंगठी 5000ला म्हणलं त्या बाईची एक तरी अंगठी राहील का? अहो अंगठी ना अंगठी बाईची खपली, अंगठी खपली. जाताना बाई गेली होती टमटमनी, येताना गेली फॅटली. एवढी श्रीमंत झाली. 15 दिवसाला असा मोठा बंगला बांधला. लय श्रीमंत झाली. आणि ह्याची ही मैत्रीण गेली होती माहेराला. म्हणली बाया चल, ही जग जाते. शेजारणीचं ते खुरपायला घेतलंय, ऊस खुरपायला घेतलं, तेवढा ऊस खुरपून देते म्हणजे आम्हाला पैसे देईल. आता म्हणली ही जग जाते, ही जगाकडे गेली. हिला म्हणली होय ग, अगं काय, अगं चल तेवढा तिचा ऊस खुरपून देऊ म्हणजे पैसे देईल. ती म्हणली काय, आणि ऊस खुरपणार? अगं येडी बिडी झालीस का काय, अगं अख्खं गाव विकत घे. आता ही म्हणली बाया काय तू एवढी श्रीमंत झाली, 15 दिवसात एवढा मोठा बंगला बांधला. अगं काय नक्की, अगं मला काहीतरी सांग म्हणजे मी बी तुझ्यासारखी अशी श्रीमंत होईल. अगं कव्हर लोकांच्या बांधाला जाऊ, कव्हर लोकांचे बांध खुरपू, अगं काही नाही ग परवडत. अगं काहीतरी सांग म्हणजे मी बी तुझ्यासारखा असा मोठा बंगला बांधील. ती म्हणती हे बघ, अगं तुला काय सांगू बाई, लय मेहनत घ्यायला लागते. आता काय मातीची मेहनत घेतली होती का? नवऱ्याचं तर खिसं तपासलं होतं. आता म्हणली बाया लय मेहनत घ्यायला लागते. ही म्हणली बाया तू सांगशील तेवढी मेहनत घेईल, पण काहीतरी सांग. ही म्हणली अगं काय नाही करायचं. हे बघ, नवरा आला ना, नवऱ्याला सांगायचं देवळात जाऊन देवाकडून डबी मागून आणा. जोपर्यंत देव डबी देत नाही तोपर्यंत काय घरी यायचं नाही. आता हिचं हे बिचारे गेलं होतं हो पाईपलाईनचं खडं खांदायला. जशी का नाही बाई घरी गेली, नवऱ्याला फोन लावलाय, हॅलो, अगं हॅलो, अगं कुठे, अगं खड्ड्या पाईपलाईनच्या. म्हणली चला बिगी या. का अर्जंट काम आहे. आता ह्या बी बिचाराला वाटलं माझी सख्खी सासू. कसं का नाही बिचारा खड्ड्याच्या बाहेर आलं, पळत दिसलं. जसं का दिसलं तशी म्हणली तिथंच थांबा. ते म्हणलं का,
तिथंच थांबा, देवळात जायचं, देवळात. का? ते देवाकडून डबी मागून आणायची, डबी. आणि जोपर्यंत देव डबी देत नाही तोपर्यंत काय घरी यायचं नाही. आणि बिन डबी घेता का घरी आला तर माझं बिल आणि तू संगच. काय सांगायचे महाराज, 8 दिवस व बिचार बिना अन्न पाण्याचं, पाणी नाही, अन्न नाही, एवढं वैतागलं, पण देव काय प्रसन्न व्हायना. 8 दिवस झाले पण देव काय प्रसन्न व्हायना. कंठ दाटन हो आला. 8व्या दिवशी देव प्रसन्न झाला आणि देव म्हटला, बोल बघता बोल, तुला काय पाहिजे. कंठ दाटन हो आला आणि सांगितलं, देवा, ए देवा, अरे जे शेजारच्याला दिलं ना बाबा तीच मला दे. आता देव म्हणलं, हे असं दिसतंय. देव म्हणला, जर रोजच सगळ्यांना डबे देत राहिलो तर देव तरी कव्हर डबे देणार आहे. मग माझ्या देवाने सुद्धा डोकं चालवलं. बाबा, माझ्या देवानं डबी नाही दिली, असा भला मोठा डबा दिला. डबा चुन्याचा नव, वस्त्र्याचा दिला, वस्त्र्याचा. आणि तो डबा असा चमत्कारी होता की असं हळू झाकण उघडलं की जय हरी म्हणायचं, गोप दिशेने बाहेर यायचं, जय हरी म्हणायचं, फड 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 फड, एका मिनिटात मनगोटा करायचं. आता हे म्हटलं, देवाने प्रसाद दिलाय. देव म्हटला, देवाने प्रसाद दिलाय. म्हटलं, काय बाबा देवा, बरं झालं दिला तू प्रसाद, नाही तर माझ्या बायकोनं 8 दिवस रे देवा मला मंदिरात ठेवलं. आता देवाने प्रसाद दिलाय म्हणून म्हटलं बघाव तर नेमकं काय. म्हणून त्यांना असं हळू झाकण उघडलं. जसं झाकण उघडलं तसं गाप शरीर बाहेर आलं. जे हरी म्हटलं, फड 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 फड, एकच मिनिटात. म्हटलं, देवा काय झालं देवा, अरे हे काय झालं. एका दृष्टिकोनानं म्हणलं, देवा जे केलं ते लईच बरं केलं. देवा, माझ्या बायकोने मला 8 दिवस मंदिरात ठेवलं, 8 दिवस. देवा, अरे अन्न नाही, पाणी नाही, एवढा वैतागलं होतं देवा. जे केलं ना ते लईच बरं केलं. आत्ताच्या आत्ता घरी जातो, बायकोला नमुना दाखवतो. आता ही बी वाटच बघत होती, ह्या दिशेनं माझं धनी येतील, त्या दिशेनं माझं धनी येतील. वाटच बघत होती. आणि जसं दिसलं तशी म्हणली, बाया नक्की महादेवाला गेलो होतो का बालाजीला गेलो होतो. बाया बाया बाया, अगं जाताना होती हॅपी, नेताना जरी चंपी. थांब म्हणली, थांब विचारतेच, येऊ दे म्हणली, येऊ दे. जसं का दिसलं तसं म्हणली, काय महादेवाला गेलं होतं का बालाजीला गेलं होतं. ते म्हणतंय, माय गेलो होतो महादेवाला, पण गडलाय तिरुपती. आता हे तरी कशाला सांगतंय. ते म्हणले, काय हो देवाने डबी दिली, डबी. ते म्हणतो, अगो डबी ना, ये बघ मोठा भला मोठा डबा दिलाय, डबा. ती म्हणती, बघू 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 बघू. ते म्हणते, अगं वेडी आहेस का, अगं असं नसतं बघायचं. अगं हा देवानं प्रसाद दिलाय. साधा आपण पंढरपूरवरून प्रसाद आणला तर प्रत्येकाला थोडा थोडा बुक्का लावतो, मग प्रसाद देतो. असं कर. अगं आता आपण लय श्रीमंत होणार आहे, आपल्याकडे लय पैसा येणार आहे, अख्खं गाव विकत म्हणलं तरी आपण घेणार आहे. 15 दिवसात असा मोठाच्या मोठा बंगला बांधणार आहे. हे बघ, अजिबात चिंगूटपणा करू नको. गावामध्ये जा आणि गावातल्या प्रत्येक बाईला सांग की आमच्या घरी उद्यापनाला या. आणि हे बघ, अजिबात चिंगूटपणा करू नको बाई. गावातल्या प्रत्येक बाईला सांग, जी बाई माझ्या घरी उद्यापनाला येईल तिला 5,000ची एक साडी. आता तुम्ही मला खरं सांगा, ह्या माझ्या आयांना 5,000ची एक साडी भेटायची म्हणून हे एक तरी घरी बसतील का? अहो गाव धुवून आलं आणि त्यामध्ये एकीचं तर नवीनच लग्न झालं होतं. हळद सुद्धा नव्हती निघली, अंगाची हळद सुद्धा नव्हती निघली. तिची सासू तिला म्हणती, चल 5,000ची एक मिनिटाची, 5,000ची. हा, आणि ते नव्या नवरी बरं तुमच्याकडे ती कोण येते, कलवरी संगोली काय पाठ राखीन. हा, ती पाठ राखीन. त्या आत्यांना म्हणती, होय मग आत्या मी आले तर चालेल का? ती म्हणली, बाई तू बी चल. गाव धुवून आलं. अशा अख्ख्या गोलवेड्यावरती बाया उभ्या राहिलेल्या, मध्ये असा डबा मांडलेला, डब्याला अशी भलीच्या बोली मोठी रिबीन बांधलेली.
त्या बामण नको का बाबा उद्यापणासाठी? बामण मसलेला बामण बायांना म्हणतोय तला 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 लवकर लवकर लागता मला दुधली गला काले गला मला जायते. वत्ताला म्हणतोय दबत तुझा तालिकलम हिथून आली. आणि एक जण पुढे आली, एकीने हळदी कुंकू लावलं, दुसरी म्हणली अगं वेडी आहेस का तू? अगो एकटी नसतं करायचं, साऱ्या जणींनी पुढे यायचं असतं, मग थोडं थोडं हळदी कुंकू लावायचं असतं. ती म्हणली असं का? हो अगं. म्हणून साऱ्या जणी अशा पुढे आल्या, प्रत्येकीने असं थोडं थोडं डब्याला हळदी कुंकू लावलं, कैची घेतली, कात्री घेतली आणि अशी हळूच त्या डब्याची रिबीन कापली आणि असं हळूच झाकण उघडलं. जसं झाकण उघडलं तसं गाव दिशेने वरती आलं. जे हळी म्हणलं फड 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 15 मिनिटात अख्खं गाव सपाट केलं. ही बाई एकमेकीकडे बघायची, ही बाई दुसरीला म्हणायची वय ग वय ग अगं काय अगं. ऐका, विनोदाचा भाग साईडला ठेवा, बाजूला ठेवा माय बाप. मला सांगायचं आहे की दुसऱ्याचं बघून जर माणसानं भगवंताकडे मागितलं तर भल्या भल्यांना दुःख भोगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल मग माय बाप हे जन हे कसं आहे, इथं कितीही तुम्ही सुखाचा प्रयत्न केला बाबा तरी तुम्हाला इथं सुख प्राप्त होणार नाही. पहा, आपण सुख शोधतो परंतु सुखाचे दुप्पट आपले दुःख प्राप्त होतो. सुख पाहता जवळ पडे, दुःख पर्वत एवढे. आपण संसारामध्ये सुख शोधतो परंतु म्हणजे जगद्गुरु तुकोबारा गोड सांगतात बाबांनो, अरे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बाबांनो, हे जे जन आहे ना ते सगळं माईक आहे गड्या. इथं तुम्ही कितीही सुखाचा प्रयत्न केला तरी तुम्हाला इथं सुख प्राप्त होणार नाही. तेच महाराज बंगूच्या दुसऱ्या चरणात सांगतात, एरते माईकी दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. आणि महाराज म्हणतात बाबांनो, त्या भगवंताचं इतकं नामचिंतन करा, इतकं नामचिंतन करा की त्या देवाच्या नावाचं विडपिस तुमच्या मनाला लागलं पाहिजे. इतकं त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. कोणासारखं? अरे नामचिंतन करायचं माझ्या नामदेवरायांसारखं करायचं. अरे नामचिंतन करायचं माझ्या बहिणाबाई सारखं करायचं. अरे माझ्या कान्हूपत्री सारखं नामचिंतन करायचं त्या देवाचं. नवे नवे माझ्या मीराबाई सारखं नामचिंतन करायचं त्या भगवंताचं. माझ्या मीराबाईनं त्या कृष्ण लल्लाचं इतकं नामचिंतन केलं होतं, इतकं नामचिंतन केलं होतं की माझी मीराबाई त्या भगवंताच्या नामामध्ये दंग झाल्या होत्या आणि त्या भगवंताच्या नामाचं विडपिस माझ्या मीराबाईच्या मनात लागलं होतं. महाराज सांगतात, त्या भगवंताचं नामचिंतन करायचं ना, माझ्या मीराबाईसारखं करायचं, माझ्या कानोपात्रेसारखं करायचं, माझ्या नामदेवरायांसारखं त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. इतकं करायचं की त्या देवाचं विडपिस तुमच्या आमच्या मनाला लागलं पाहिजे. तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. आणि शेवटी मायबाप महाराज म्हणतात, बाबांनो, हे जीवन जगत असताना असं जीवन जगा की तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. पहा मायबापांनो, कारण आपण जर मिळणार तर आपल्यासाठी इतरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे गड्या. ऐका, आपल्या पाठीमागं आपलं कीर्तिरूपानं नाव उरावं याच्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आजकाल पाहिलं ना मायबाप, तर या मानवाला संपत्तीचा गर्व झालाय. परंतु सांगू का मायबाप, या ठिकाणी कितीही धन कमवलं, कितीही काही कमवलं, किती धन दौलत प्रॉपर्टी कितीही कमवली ना, तरी एक ना एक दिवस माणसाला इथून जायचंय आणि सोबत फुटकी कवडी सुद्धा येत नाही. मग माणसाच्या सोबत काय येतं? पाठीमागं केलेली कीर्ती, उरलेली कीर्ती, उरलेलं नाव हे तुमच्या आमच्या सोबत येतं. पण आज या मानवाला गर्व झालाय. पण या मानवाला माझं सांगणं असेल, मानवा ऐक बाबा ऐक, ए मानवा, अरे तुला याचा गर्व होऊ देऊ नको मानवा. ऐक मानवा, मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. अरे गर्वाना तू फुगू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. थोडंसं ऐकू द्या. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला.
पैशाची धुंदी या मानवाच्या डोळ्यावरती आली. पण ऐका माई बाबा, आज माणसानं आयुष्यामध्ये कितीही कमवणार आहे बाबांनो, तरी फुटकी कवडी सुद्धा माणसाच्या सोबत येत नाही. अरे सांगून जाईल मी माई बाप तुम्हाला, अरे किती सामर्थ्यवान व्यक्तिमत्व होतं ते. सिकंदर नावाचा राजा होता, तुम्हाला ज्ञात असेल. अरे ज्या राजानं आपल्या तलवारीच्या बळावरती ना अख्ख्या राज्यावरती राज्य गाजवलं होतं, तो सिकंदर राजा. बरं का बाबा, पण ज्या वेळेस तो सिकंदर राजा बाबांनो मरणाच्या दारामध्ये होता ना रे, त्यावेळेस त्या सिकंदर राजाला कळालं बाबा, त्या सिकंदर राजाला कळालं बाबा, आज मी माझ्या तलवारीच्या बळावरती सगळं काही कमावलंय, परंतु मला जायचंय आणि माझ्यासोबत फुटकी कवडी सुद्धा येणार नाही. फार दुःख झालं त्या सिकंदर राजाला, फार दुःख झालं. त्यावेळेस त्या सिकंदर राजाला सांगितलं, प्रधानमंत्री इकडे या. ओ प्रधानमंत्री, ज्या वेळेस मी ताटेवरती झोपलेलो असेल ना, त्यावेळेस माझे हात ताटेला बांधू नका, दोन्ही बाजूला असे मोकळे सोडा. माझ्या एका हाताला जेवढं मी कमवलं धन आहे ना, तेवढं माझ्या एका हाताला ठेवा, आणि माझ्या दुसऱ्या हाताला माझी मुलं, बायको, नातेवाईक सगळे सोयरे सर्वजण एका बाजूला, आणि मग माझी अंत्ययात्रा घेऊन चला. पाहता 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 त्या सिकंदर राजाला देह सोडला. दोन्हीच्या दोन्ही हात मोकळे सोडले बाबा. एका हाताला जेवढं काही कमवलेलं धन होतं ना, तेवढं एका हाताला ठेवण्यात आले, दुसऱ्या हाताला मुलं, बायको, नातेवाईक सगळे सोयरे. आणि निघाली हे सिकंदर राजाची अंत्ययात्रा निघाली. प्रसंग डोळ्यासमोर आणा माई बाबा. सिकंदर राजाची अंत्ययात्रा निघाली आणि तेवढ्यात पुढून एका गुरु शिष्याने यावं आणि शिष्याने सुंदर प्रश्न विचारावा गुरुजींना की गुरुजी, आजपर्यंत मी भरपूर अंत्ययात्रा पाहिल्या, परंतु आज पहिल्यांदा अशी अंत्ययात्रा पाहतोय की ज्या माणसाचे हात ताटेला बांधले नाही. असं का बरं? बरं का बाबा, त्यावेळेस सुंदर असं उत्तर दिलं गुरुनी शिष्याला. आई बालका, आई, अरे हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हे, अरे अख्ख्या राज्यावरती राज्य गाजवणारा, अरे हा सिकंदर नावाचा राजा आहे बघ बाबा. परंतु ज्या वेळेस बाबा, अरे तो सिकंदर राजाला मरणाच्या दारामध्ये होता ना रे बाबा, त्यावेळेस त्या सिकंदर राजाला कळालं, इथं आलो, एवढं माझ्या एवढीशा तलवारीच्या बळावरती सगळं काही कमवलं, नवं नवं अख्ख्या राज्यावरती राज्य गाजवलं, पण आता मला जायचं माझ्यासोबत फुटकी कवडी सुद्धा येणार नाही. अरे त्या सिकंदर राजाला कळालं बसलेले, एकदा का जन्माला आला ना, ऐका नेर्लेकर, एकदा का जन्माला आला ना की रिकाम्या हातानं यावं लागतं आणि रिकाम्या हातानं जावं लागतं. हात नाही त्या देवाचा. अरे माझा देव डावाडी आहे. अरे ह्या हातानं केलं ना, ह्या हातानं फेडावं लागतं. एवढं लक्षात ठेवा माय बाय. सोबत फुटकी कवडे सुद्धा येत नाही माणसाच्या. आज जवानी परत राहणे वाले कल्पना जाएगा, आज जवानी परत राहणे वाले कल्पना जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे
चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा। ओ जंजमीना जंजोर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा। ओ जंजमीना जंजोर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा। तू यहाँ मुसाफिर है ए सराय फानी है, 4 दिन की जिंदगानी ये तेरी मेहमानी है, 4 दिन की जिंदगानी ये तेरी मेहमानी है, 4 दिन की जिंदगानी ये तेरी मेहमानी है। आज जवानी पर तरानी वाले कलम दिखाएगा, आज जवानी पर तरानी वाले कलम दिखाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, 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 ढल जाएगा, ढल जाएगा। बाय बाय। या ठिकाणी कधी हे प्रयत्न केला ना तरी भल्या भल्यांना जावं लागले, आणि सोबत फुटकी कवडी सुद्धा बाबा आली नाही, म्हणून कधी कोणाशी वैर धरायचं नाही, कधी कोणाचा राग करायचा नाही, माई बाबा कधी कोणाचं करायचं नाही, माणस आणि माणसाशी माणसासम वागणे, ऐका कुठेतरी आपल्या पाठीमागं आपलं कीर्तिरूपानं नाव उरावं याच्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे। तेच महाराज बंगच्या शेवटच्या चरणात सांगत, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। आता घ्या सर्वांनी हात बरं पाहू वरती, घेतले का पाठीमागं इकडे वरती घ्या, सर्वांनी हात वरती घ्या, स्ट्रेट हात वरती, हात वरती घ्या स्ट्रेट। आता काय करायचं, हातानं नामस्मरण आणि मुखाला टाळी वाजवायची, बरोबर आहे ना। झोपले की काय बरोबर का, हातानं मोठ्यानं बोलायचं, हातानं आणि मुखानं नामचिंतन विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा वा 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 वा, दोन्ही बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा। ते मध्ये आले ना रामकृष्ण हरी वाजवा, तुम्ही तुमचं केलं का रामचिंतन, हो तरी बोला, केलं का, मग घ्या हात खाली, घ्या पुन्हा हात वरती। आता सर्वांनी बोलायचंय, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, हा हा मोठ्यानं आवाज आला पाहिजे, आपलं शूट होतंय युट्यूब वरती, सारी लोक पाहणार आहेत। विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा
वा वा वा. हर 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 हर. वाजवा मग सगळ्यांसाठी टाळ्या. वा वा वा. असं नामचिंतन झालं पाहिजे की त्या देवाला देव सुद्धा इथे येऊन नाचला पाहिजे. इतकं त्या भगवंताचं गोड नामचिंतन केलं पाहिजे. आता घ्या हात खाली बरं का. पहा त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे माय बाबा. त्या भगवंताला भावनेनं गायलं पाहिजे. आवडीनं त्या भगवंताला गायलं पाहिजे. त्या भगवंताचं इतकं नामचिंतन करायचं बाबा बरं का की जरी आपण मरणाच्या दारामध्ये उभं असेल ना तरी सुद्धा त्या देवानं आम्हाला वाचवण्यासाठी आलं पाहिजे. इतकं त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. विठ्ठल विठ्ठल पावणे 11 वाजलेत आणि खऱ्या अर्थानं बरं का प्रमोद बाबा आज कसा वेळ गेला कळलंच नाही हो मला. पहा 15 मिनिटं राहिलेत मायबाप. शेवटचे 15 मिनिटं मी तुमच्याकडनं घेईल. पण या 15 मिनिटामध्ये ना कोणीही विक्षेप करायचा नाही, कोणीही बडबड करायची नाही. सर्वांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे. जेवढं कीर्तन झालं ना बाबा तेवढं विसरून गेलात तरी चालेल. परंतु या 10-15 मिनिटामध्ये जे मी तुम्हाला सांगेल ना ते मात्र प्रत्येकानं घरी घेऊन जायचे. पहा मायबाप बरं का प्रमोद बाबा जगणं खूप सुंदर आहे. जगणं खूप सुंदर आहे. कारण बरं का दादा जन्माला येण्याचे संकेत भगवंताने 9 महिने अगोदर दिलेत. जन्माला येण्याचे संकेत भगवंताने 9 महिने अगोदर दिलेत. परंतु जाण्याचे संकेत 2 सेकंद सुद्धा अगोदर मिळत नाही. जगणं खूप सुंदर आहे गड्या. छान जगलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे. कारण सांगू का अनेक सत्ताधीश झाले, भले भले या मातीला मिळाले, परंतु त्यांची नावं सुद्धा आज इतिहासामध्ये राहिली नाही. अरे भले भले क्रांतीवीर झाले, भले भले या मातीला मिळाले, परंतु या मातीमध्ये त्यांची नावं सुद्धा राहिली नाहीत. मग मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये या तरुण पिढीनं, या युवा पिढीनं बाबा आपल्या मंडळाच्या ताकदीचा वापर, आपल्या हाताचा वापर ह्या समाजाच्या हितासाठी केलाच पाहिजे. बाबा समाजाच्या हितासाठी केलाच पाहिजे. पहा विंदा करंदीकरांची फार गोड कविता आहे. तुम्हाला ज्ञात असेल विंदा करंदीकरांची फार गोड कविता आहे बरं का. विंदा करंदीकर बोलतात देणाऱ्यानं देत जावं. काय म्हणतात? देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे बाबा कोपरापासून घ्यावेत का? घेता का माझा? पहा देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे कोपरापासून नव्हे तर समोरच्या हातामध्ये जी देण्याची दाणत आहे ना ती तुमच्या आमच्या हातामध्ये यावी म्हणून देणाऱ्याला देत जावं, घेणाऱ्याला घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. अरे हा माझ्या महाराष्ट्र मातीचा इतिहास आहे. अरे माझ्या महाराष्ट्र मातीचा इतिहास कोणी आयरे गेल्यानं किंवा कुणी लुंग्या सुंग्यानं लिहिला नव्हे तर माझ्या महाराष्ट्र मातीचा इतिहास शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या तापांनी आणि तलवारीच्या पातींनी या महाराष्ट्र मातीचा इतिहास लिहिला आहे. अरे राजगडावरती पोहोचले सुकाना मरतो म्हणून घोडखिंडीची पावन खिंड करणारा बाजी प्रभू तलवारीच्या तीक्ष्ण डोकमानेवरती असताना क्यों पाटील ओ लढेंगे, क्यों नहीं बचेंगे तर ओ लढेंगे असं म्हणणार दत्ताजी शिंदे माझ्या गावाच्या शेजारी कोंढण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थरव्यामध्ये कोसळणारा तानाजी मालुसरे नवे नवे मोगलांच्या कडोकड बंदोबस्तातून मोगलांचे सोन्याचे कळस कापून आणताना मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताची धनाजी हा माझ्या महाराष्ट्र मातीचा इतिहास आहे. अरे
अरे माझ्या महाराष्ट्र मातीत जन्माला आलेल्या माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबांनी, माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी, माझ्या धर्मवीर सर्व संभाजीराजांनी, नवे नवे अनेक क्रांतिवीरांनी या युवा पिढीच्या पुढे ना एक आदर्श निर्माण करून ठेवलाय की बाबांनो, ज्या 4 पावलावरून आम्ही 4 पावलावर चाललोत ना रे गड्यांनो, त्याच 4 पावलावरून तुम्ही सुद्धा आमच्या पाठीमाग 4 पावलावर चाललंच पाहिजे बरं का प्रमोद महाराज. नाहीतर आजकालची पिढी, ह्या आजकालच्या मुलांवरती एखादं संकट पडलं तरी ही मुलं नाही ते मार्ग स्वीकारतायत. अरे संकट आज आहे बाबा, संकट उद्या निघून जाणार आहे. अनेक संकट येतील बाबांनो, परंतु त्या संकटांसमोर ठामपणे छाती काढून पुढे जायला शिका. नव प्रमोद बाबा माझं सांगणं असतं प्रत्येक कीर्तनामध्ये युवा पिढींना, दादांनो जास्त संकट आलं ना रे बाबांनो, जास्त डोक्याला ताण द्यायचंच नाही. कधी कधी त्या संकटांना ना प्रमोद बाबा असं ओळसा घालून पुढे निघून जाता आलं पाहिजे. नाहीतर ह्या आजकालच्या पिढीवरती काही एखादं संकट पडलं ना, बरं का बाबा, आजकालची पिढी एकच मार्ग स्वीकारते. कोणता? आत्महत्याचा. अरे आत्महत्या करणं हा संकटावरती मार्ग आहे का गड्या? छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग सुंदर आहे, तुम्हाला सांगून जाईल माय बाप. मी ऐका, माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झा राजाला 23 किल्ले दिले आणि तेच किल्ले मिळवण्याकरता अनेक मावळ्यांचं रक्त या मातीमध्ये सांडलं होतं. तहामध्ये वेळ आली, 23 किल्ले माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झा राजाला दिले. बरं का बाबा, नुसते दिलेच नाही तर माझे छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे त्या औरंगजेबाला भेटण्याकरता गेले. जाताना एकटे गेले नाही तर सोबत एवढे शंभूराजांना घेऊन गेले. मग मला सांगा, एवढा मोठा प्रवास होता, मग एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये माझ्या शंभूराजांचं आणि छत्रपती शिवाजीराजांचं काहीतरी संभाषण झालं असेल ना, काहीतरी बोलणं झालं असेल ना, काहीतरी बोलले असतील ना छत्रपती शिवाजीराजे शंभूराजांना. बोलले असतील, काय बोलले असतील? नाही, असं बोलले असतील. छत्रपती शिवाजीराजे शंभूराजांना म्हटले असेल, शंभूराज, ओ शंभूराज, ते कराडच्या बँकेमध्ये माझं अकाउंट आहे, त्याचा पासवर्ड मी तुम्हाला सांगतो. असं बोलले असेल? नाही असं नाही बरं का. मग असं बोललं असेल, शंभूराज, साताऱ्यामध्ये 4-5 फ्लॅट आहेत माझे, त्याची चावी तुम्हाला देऊन टाकतो. असे बोलले असतील का? मग बसलेले काय बोलले असतील माझ्या छत्रपती शिवाजीराजे शंभूराजांना? अरे सांगितलं माझ्या छत्रपती शिवाजीराजे शंभूराजांना, ओ शंभूराज, आजपर्यंत तुम्ही जिंकणं पाहिजे शंभूराज, आजपर्यंत तुम्ही यश पाहिजे शंभूराज. चला 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 शंभूराज, आज आमच्या सोबत चला आणि आयुष्यातला संघर्ष काय असतो ना शंभूराज, तर स्वतःच्या डोळ्यानं पहा शंभूराज. चला आमच्या सोबत शंभूराज, चला. एवढ्या शंभूराजांना माझे छत्रपती शिवाजीराजे घेऊन गेले. औरंगजेबाच्या महालामध्ये उभे आणि औरंग्यानं एक छोटासा हत्ती गिफ्ट म्हणून माझ्या शंभूराजांना दिला. बरं का, एक छोटीशी भेट वस्तू म्हणून माझ्या शंभूराजांना हत्ती दिला दादा. आणि दिलर खानानं थोडीशी गंमत करावी म्हणून दिलर खान शंभूराजांना विचारतोय, क्यों शंभूराज, आप इतने छोटे हो और ये हत्ती इतना बड़ा है, इसे आप आपके महाराष्ट्र में कैसे लेके जाओगे? काय बोलले असतील माझे शंभूराज? एवढेच होतं माझं शंभूराज, वय नव्हतं हो माझ्या शंभूराजाचं, एवढेच होतं माझं शंभूराज. काय बोलले असतील सांगा तुम्ही माझे शंभूराजे, काय बोलले असतील माझे शंभूराजे सांगा तुम्ही मला. अरे माझ्या शंभूराजानं ते दिलर खानाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून सांगितलं, ए नादान, अरे ये तो जानवर है, या तो इस पर बैठ के जाएंगे, नहीं आया तो खींच कर लेके जाएंगे, पर हमारे आबाद साहब ने जो आपको तहा में 23 किल्ले दिए हैं ना, वो तो अभी महाराष्ट्र में है, उसे आप आगरा कैसे लेके आओगे? जगणं काय असतं, उठून पेटणं काय असतं ना, या महाराष्ट्र मातीतून तुम्हाला आम्हाला जगायला मिळतं, शिकायला मिळतं. जगण्याची खुमखुमी प्रमोद बाबा, जगण्याची खुमखुमी, जगण्याची रस आपल्या बापानं आपल्या मुला
मुलांमध्ये निर्माण करून देताच आली पाहिजे, बरं का बाबा? नाही तर आजकालचा बाप, प्रमोद बाबा, मी सांगू नाही ह्यांनी ऐकू नये हो. आजकालचा बाप सांगून जाईल मी गड्या तुम्हाला. आजकालचा बाप काय करतो सांगू का? आपलं लेकरू जर काय करायला गेलं ना, तर आजकालचा बाप त्या लेकराला सांगतोय, हंतरून पाहून पाय पसर. काय सांगतोय? हंतरून पाहून पाय पसर. अरे ते लेकरू हंतरुणात पाय खुटून खुटून मरून गेलं, पण बापानं कधी त्याला चांगलं सांगितलं नाही. अरे बापानं त्या लेकराला सांगितलं पाहिजे, हात पाय पसर, हंतरुणाचं काय करायचं ना तुझा बाप बघण. ही जगण्याची खुमखुमी, ही जगण्याची रसरस प्रत्येक बापानं आपल्या मुलांमध्ये निर्माण करून देता आली पाहिजे. आणि तरणा बाळ मुलांना माझं सांगण्यात येताना, तुम्ही आज माझ्या कीर्तनाला बसलात ना रे, माझ्या कीर्तनातून काहीतरी वाक्य घरी घेऊन जा गड्या. हे जीवन जगत असताना ना, अरे ज्याने तुमच्यासाठी हयात घातली, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली ना, त्या बापाचं एक दिवस स्टेटस काय टाकून बघा, तुमचं आमचं स्टेटस बनल्याशिवाय राहणार नाही गड्या, तुमचं आमचं स्टेटस बनल्याशिवाय राहणार नाही. या तरुण पिढीला ना, बरं का प्रमोद, माझं सांगणं असतं, आपल्या समोर कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श समोर ठेवायचा आणि मग जीवन जगायचं. प्रत्येक मुलाच्या पुढे कोणाचा ना कोणातरी आदर्श असलाच पाहिजे, बरं का? त्या मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. त्याचा झुकेगा नाही साला डायलॉग ऐकल्यानंतर हे आमच्या लेकरांना बरं वाटायला लागलं, बरं का प्रमोद दादा? तो पुष्पा आमच्या लेकरांचा आदर्श आहे की नाही मला माहिती नाही, परंतु वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातली एक बुबुळ काढून ह्या महाराष्ट्राच्या मातीला रक्ताचा अभिषेक घातला आणि त्या औरंग्यासमोर उभा राहून झुकेगा नाही साला म्हणत त्या औरंग्याला स्वतःची अवकात दाखवली ना, तो सर्जा संभाजीराजा तुमचा आमचा आदर्श असला पाहिजे गड्या. तो सर्जा संभाजीराजा तुमचा आमचा आदर्श असलं पाहिजे. अरे त्या औरंग्याला सुद्धा झुकावं लागलं होतं माझ्या संभाजीराजांच्या समोर, आणि त्या औरंग्याला सुद्धा म्हणावं लागलं होतं, ए खुदा, अरे संभा किस मिट्टी का बना है, हार मानने को तैयार नहीं, काश ऐसा शेर मुझे मिल जाता. कोणी म्हणावं? औरंग्यानं म्हणावं. कोणी? औरंग्यानं म्हणावं, बरं का? आता तो छावा पिक्चर निघालाय, छावा. पूर्णपणे माझ्या छत्रपती सर्जा संभाजीराजांच्या आयुष्यावरती, जीवनावरती आहे. आणि खऱ्या अर्थानं माझं सांगणं असेल, बरं का प्रमोदा, बरं का? जी कोणी सप्ताह कमिटी असेल ना, सप्ताह उठल्यानंतर कालायच्या कीर्तनाच्या दिवशी संध्याकाळचं गावामध्ये छावा पिक्चर दाखवा, कारण ही या मुलांना गरज आहे. आज ते थिएटरमध्ये बघा, एवढीशी लहान मुलगी पिक्चर बघायला गेली होती, आणि ज्या वेळेस माझ्या राजांचं मरण पाहत होती ना, तुम्ही पाहिला असेल, तो व्हिडिओ व्हायरल झाला होता भरपूर. पांढरा ड्रेस घातला होता, अवघी आपल्या ओवी सारखी मुलगी होती, बरं का बाबा? ओवी सारखी मुलगी होती. ती लेकरू इतकं रडत होतं, आई बापांना म्हणत होतं, बाबा अहो सांगा ना माझं राजांना असं का, माझं राजा कुठे गेलं, सांगा ना माझं राजा कसं काय मरलं, सांगा ना. त्यावेळेस तिच्या आई वडिलांनी सांगितलं, बाळा अरे संभाजीराजांचं जीवन पटे, आपल्या संभाजीराजांना असंच मारलं होतं, आणि हे ना प्रत्येक मुलाला, या महाराष्ट्रातल्या लेकराला कळलंच पाहिजे माझ्या संभाजीराजांचं. अरे माझ्या संभाजीराजांनी धर्म एक वेळ मरण पत्करलं, पण धर्म बदलला नाही. अरे तो औरंग्या चुकला, तो औरंग्या माझ्या संभाजीराजांना म्हणत होता, शंभूराज शेवटचा विचारतोय, सांगा धर्म बदलताय का धर्म? माझ्या शंभूराजांना सांगितलं, मरण पत्करेन पण धर्म बदलणार नाही. आजकालच्या आई वडिलांनी आपल्या मुलांना राम शिकवला पाहिजे, कृष्ण शिकवला पाहिजे. नवे आज आपल्या आई वडिलांनी आपल्या लेकरांना धर्म शिकवलाच पाहिजे. अरे गली गली में ऐलान होना चाहिए, हर मंदिर में राम होना चाहिए, इतना तो इंतजाम होना चाहिए साहब. जब मिले हम किसी से तो हमारे मुख में जय श्री राम होना चाहिए, जय श्री राम होना चाहिए. माय बाप, सुंदर जीवन जगायचं, आनंदी जीवन जगायचं.
कारण मी मगाशी ऐका तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मी सांगितलं बाबांना हे जीवन जगत असताना असं जीवन जगा, असं जीवन जगा की आपण जर मेलो ना तर आपल्यासाठी इतरांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं ही आयुष्यभराची कमाई आहे. असं जीवन जगायचं. नाहीतर बाबा एखाद्यानं जाऊन दुसऱ्याला म्हणावं बरं झालं गेला चांगलाच नव्हता. हे आपला लाख वैरी असू द्या गड्या, लाख वैरी असू द्या, त्या वैरेला सुद्धा प्रश्न पडावून त्या वैरानं सुद्धा म्हणावं हे तजून माझं वय हे बाबा लाख विरुद्ध लाख, परंतु खऱ्या अर्थानं तो चांगला होता असं जीवन जगायचं गड्या. हॅपी लाईफ जीवन जगायचं, आनंदी जीवन जगायचं. कारण सांगू का बाबा लाईफ इज नॉट वन्स मोर. हे आयुष्य पुन्हा आहे का? नाही. हे आयुष्य पुन्हा जगता येतं का? नाही. जीवन जगायचं ना बाबांनो फुलपाखरासारखं जीवन जगायचं. मला सांगा फुलपाखराला किती दिवसाचं आयुष्य आहे? 1 वर्षभराचं, मग 1 महिनाभराचं, 1 आठवड्याचं? नाही. मग किती? 14 दिवसाचं आयुष्य. किती? 14 दिवसाचं. पण ते फुलपाखरू त्या 14 दिवसामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जीवन जगते. मग जीवन जगायचं कोणासारखं जगायचं? त्या फुलपाखरासारखं जीवन जगायचं. हॅपी लाईफ जीवन जगायचं, आनंदी जीवन जगायचं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातून सूर जैसा ओठातून ओघळावा, पाव्यातून सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हॅपी लाईफ जीवन जगायचं माय बाबा, आनंदी जीवन जगायचं. अरे ब्रँडेड वस्तू घालून मिरवण्यापेक्षा स्वतःचं व्यक्तिमत्व एवढं ब्रँड बनवा की जी आपण वस्तू घालेन ना ती ब्रँडच दिसली पाहिजे. कारण माणूस साधा असला तरी चालतं दादा, परंतु माणसाचं व्यक्तिमत्व मात्र हे ब्रँडच असलं पाहिजे. असं जीवन जगायचं. या तरुण मुलांना माझं सांगणं असेल बरं का दादांनो, मस्ती जीवन जगायचं, हॅपी लाईफ जीवन जगायचं. पहा आज आपल्या ते नवीन पिढी तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील, आज आपण आपल्या व्हॉट्सअपवरती मोठमोठे हिरोचे स्टेटस ठेवतो, मोठमोठे हिरोचे स्टेटस ठेवतो. सांगा ना तुम्ही मला का ठेवायचे हो त्यांचे स्टेटस? आपण का ठेवायचे? अरे आपण आपला स्टेटस असा बनवा की अख्ख्या महाराष्ट्रानं आपला स्टेटसला ठेवला पाहिजे. असा आपला स्टेटस असला पाहिजे. ह्या युवा पिढीला माझं सांगणं असतं बरं का बाबा, हॅपी लाईफ जीवन जगायचं दादांनो, मस्ती जीवन जगायचं, आनंदी जीवन जगायचं. कारण मी सांगितलं लाईफ इज नॉट वन्स मोर. ह्या विषय नाही बाबा पुन्हा एकदा आहे ते मस्ती जीवन जगून घ्या, आनंदी जीवन जगून घ्या. पाहिजे तसली कपडे घाला, 5,000चे काय मी म्हणते 10,000चे ड्रेस घाला, गळ्यामध्ये लॉकेट, हातामध्ये घड्याळ, फोनच वापरायचं ना आयफोन घ्या, बुलेटवर फिरा, मस्ती जीवन जगा, आनंदी जीवन जगा. ए दादांनो मी तुम्हाला सांगते आज मस्ती जीवन जगा, आनंदी जीवन जगा, हॅपी लाईफ जीवन जगा. परंतु दादा मला सुद्धा बाप आहे, मला सुद्धा भाऊ आहे. मला तुमची छोटी बहीण समजा किंवा मला तुमची मोठी बहीण समजा, पण या कीर्तनाच्या निमित्तानं या बहिणीचे एक वाक्य घरी घेऊन जा गड्या. हे जीवन जगत असताना हॅपी लाईफ जीवन जगा ना, हे अवश्य जगा, आनंदी जीवन जगा, मस्ती जीवन जगा. परंतु दादांनो हे जीवन जगत असताना तुमच्या ह्या देहाला, तुमच्या ह्या शरीराला ना कुठल्याच प्रकारचं व्यसन लागू देऊ नका. कारण आज आपण पाहतोय बाबा, आज 10वी-12वीची मुलं नाही ते व्यसन करतायत, नाही ते व्यसन करतायत. सांगा ना तुम्ही मला, काय घ्यायचं त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्याकडनं? ज्या बापानं तर हाताच्या घोड्याप्रमाणे सांभाळलं, अंगा खांद्यावरती खेळवलं, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवलं, त्या लेकराला जन्म दिला, ते लेकरू आपल्या आई वडिलांमुळे हे विश्व पाहू शकले, हे जग पाहू शकले. आणि त्याच आई वडिलांचा एक तरणा बांड मुलगा ना ते वेस्तापायी इतका बर्बाद होतोय की ते लेकरू त्या आई वडिलांना सोडून इतकं लांब निघून जातंय ना, इतकं लांब निघून जातंय की बाबा एक दिवस
त्या माझ्या म्हाताऱ्या बापाला त्या तरण्या बांड पोराला खांदा द्यावा लागतोय हो. ही आपल्या महाराष्ट्र शक्ती काय गड्या? अरे का घडावं असं सांगा ना तुम्ही मला. अरे आज आपण एखाद्या एसटी मधून जात असताना बाबा, आज आपण एखाद्या एसटी मध्ये बसलो तर आपल्या शेजारी एखादा दारुडा बसला ना तर क्षणभर सुद्धा आपल्याला दारूचा वास सहन होत नाही. आपण तिथून उठतो आणि बाजूला जाऊन बसतो. परंतु सांगा तुम्ही मला, आज ही माझी माता माऊली अख्खं आयुष्यभर त्या दारुडा बरोबर संसार करते. अरे तिला मन नाही का? तिला भावना नाही येत का? अरे काय तुझ्या बापाच्या घरी कमी होतं? अरे लाखो रुपयाच्या प्रॉपर्टीवरती पाणी सोडून तुमच्या आमच्याकडे आले कशासाठी? अरे कधीतरी तो विचार करा. आयुष्यभर सुखानं खाल्लं असं त्या मायमाऊलीनं, आणि या गादीवरून थेट सांगणं असेल ह्या आई वडिलांना, आपला तरणा बांड लेकरू जर दारू पित असेल, व्यसन करत असेल ना, बऱ्याच जणांचा गैरसमज आहे बाबा की लग्न केल्यानंतर पोरं सुधारतात. नाही बाबा, एक लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल तुमचं लेकरू सुधरेल, नाही, पण तुम्ही एका मायमाऊलीचं आयुष्य बर्बाद करताय, हे लक्षात असू द्या. अरे आयुष्यभर तसंच ठेवा. अरे ती मुलगी, ती मायमाऊली आपल्या बापाकडे अपेक्षा करत होती, बाबा बाबा मला शिकू द्या. ज्या वर्गात टाकेल ना त्या वर्गात पहिला नंबर काढत होती. 10वी झाली, 12वी झाली. 12वी नंतर बापाला सांगितलं, बाबा मला शिकू द्या ना, माझ्या पायावरती मोठं होऊ द्या ना. बाबाने सांगितलं, बापानं सांगितलं, हे बाळा, अगं काय करायचं शिकून? अगं मोठ्या घराण्यात देतो तुला, मोठा प्रॉपर्टीवाला नवरा बघून देतो मी तुला, काळजी करू नको, काही शिकण्याची गरज पडणार नाही तुला. मुलीचं लग्न लावून दिलं, मोठं घराणं बघून दिलं, प्रॉपर्टी भरपूर होती, पैसा पाणी मजबूत, सगळं काही चांगलं होतं. पण त्या नवतरुण अवस्थेमध्ये असलेल्या त्या ताईचा नवरा इतका दारू प्यायचा ना, इतका दारू प्यायचा की रात्रंदिवस दारू, आणि त्या माईमाऊलीला हाणमार करायचा. इतका हाणमार करायचा की कधी तोंडातून रक्त पडेल, कधी अंगावरती वळ उठतील, इतका हाणमार करायचा. लहानी लहानी लेकरं होती त्याला, 4वी 5वीची लेकरं आहेत बरं का. आणि ते तो दादा दारू पिऊन इतका बर्बाद झाला, इतका बर्बाद झाला की नवतारुण्य अवस्थेमध्ये असलेल्या त्या ताईला नवे नवे येऊनल्या त्या लेकरांना सोडून कायमचा निघून गेला, पोरका करून गेला. सांगा ना तुम्ही मला काय करायचं? अरे ते लेकर जर शाळेमध्ये गेली, अरे ते लेकराला आपल्या बापाला अग्निदान द्यावा लागतोय. काय कळतं त्या उडीडूच्या लेकराला? सांगा ना तुम्ही मला. ते उडीडूचं लेकरू आपल्या बापाचं मडकं खांद्यावरती धरतंय, काय कळतं त्या लेकराला? दुसऱ्या दिवशी तर लेकरू शाळेत गेलं ना, शांत बसतंय, कुणाशी बोलत नाहीये, सगळे पोरं खेळतायत, जेवण करतायत. हे लेकरू एका पायरीवरती बसलंय, रडतंय. 4-5 पोरं त्याच्यापाशी आले, हे बाळ्या, कारण तू कोणासोबत बोलत नाही, कोणासोबत खेळत नाही, जेवत नाही, नेमकं काय झालंय रे बाळ्या, काय झालंय असं? त्यावेळेस ते लेकरू सांगू लागलं, अरे मला भूक लय लागली रे, माझ्या पोटामध्ये ना दुखतंय, हे माझ्या पोटामध्ये कावळी ओरडल्यासारखं होतंय, अरे असं माझ्या पोटामध्ये असं ओढल्यासारखं होतंय रे, मला भूक लय लागली. ए बाळा मग डबा का नाही आणला? अरे नाही ना, आमच्या घरी अन्न शिजलं नाही, आमचा बा काल देवा घरी गेला ना, काल आमचा बा देवा घरी गेला ना, म्हणून आमच्या घरामध्ये अन्न शिजलं नाही. तुम्ही सांगा मला, त्या उडल्या लेकरांना माहिती का, आमचा बाप दारू पित होता, रोज आमच्या आईला हाणमार करत होता, आणि दारू पिऊन आमचा बाप मेला. माहिती का ते लेकरांना? मै बाप, मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही पिऊ नका, परंतु ऐका, या कीर्तनाच्या निमित्तानं माझा एक संदेश घेऊन जा घरी. व्यसन हे खूप वाईट आहे गड्या. ह्या व्यसनापायी तुमचं शरीर बर्बाद होतोय, नवे नवे तुम्ही तुमचा संसार बर्बाद करताय, एका मुलीचं आयुष्य बर्बाद करताय, नवे नवे तुमच्या मुलाबाळांचं सुद्धा आयुष्य बर्बाद करताय. सांगा ना, ती मुलगी कधी कोणाच्या लोकांच्या बांधायला गेली नाही, कसं ती वाढवणार ते लेकरांना? अरे नवरा गेल्यावरती समाज नाही नाही ते हिणवतो, नाही 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 त्या पद्धतीने समाज बोलत असतो. सांगा ना, काय करायचं त्या पत्नीनं, काय करायचं त्या बाईनं?
तुमच्यामुळं मुलाबाळांचं आयुष्य बरबाद आहे, तुमचं आयुष्य बरबाद आहे. मग या व्यसनापायी काय मिळणार आहे तुम्हाला सांगा ना. एक खोल विचार करा. घरी गेले ना शांत झोपा आणि झोपल्यानंतर विचार करा, मी रोज दारू पितोय, रोज बायकोला हाणमार करतोय, माझी मुलं रोज 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 उपाशी जात आहेत. बायको लोकांच्या बांधाला ते 200 रुपयाच्या रोजानं कमावती, तेच लेकरांना आणून खायला घालते. सकाळचा भाकरीचा तुकडा खाला तर खाल्ला, नाही तर संध्याकाळचा त्या लेकरांना भेटत सुद्धा नाहीये. एवढी परिस्थिती वाईट झाली आहे समाजाची. दादांनो, तुम्हाला प्यायची नाही मी म्हणत नाही, पिऊ नका, अवश्य प्या, पण माझा एक संदेश घेऊन जा. दारूबांच्या मत पिऊ यारो, अक्कल गुंग हो जाती. त्या दारूपायी स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका माय बाप. आता नवीन नवीन हे आमच्या लेकरांचे मुलामुलींचे सण निघाले, डे निघाले. व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, ते काय फेब्रुवारी महिन्यातच असते वाटतं. हा, आणि तो बर्थडे तर वेगळाच निघालाय. ए बाळा, करतो ना बर्थडे चॉकलेटी शर्ट, उठ 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 तू 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 उठ 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 आता उठ उठ. कॅडबरी देणार गड्या तुला जातानी. हां, बोलायचं बरं का, बोलता येतं ना. हां बाळा, वाढदिवस साजरा करतो का रे? बर्थडे हो बोलायचं, हो हो. करतो का साजरा? तू उठ रे, तू उठ तू उठ. बा वाढदिवस साजरा करतो ना रे, कसा करतो? केक केक केक, मेणबत्ती, फुगे, मेणबत्ती केक मध्ये, मेणबत्ती केक मध्ये, फुगे, बस खाली बरं का प्रमोद बाबा. आणि ही माझी माता माऊली ना ते लेकराचं औक्षण करते, औक्षण बरं का बाबा, औक्षण करते. आणि ही माझी माता माऊली त्या लेकराला सांगते, बाळा ए बाळा, काय सांगते? बाळा फुक. ए माता माऊली सांगा तुम्ही मला, माझ्याशी बोला माता माऊली हो तुम्ही. अगं आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावतात की विझवतात? बोला ना. लहानपणी जर ते लेकराला दिवा विझवायला सांगितला तर ते लेकरू मोठ्यापणी काय असा दिवा लावणार आहे? अरे ते लेकराचा वाढदिवस साजरा करायचा नाही, मी नाही म्हणत नाही, अजिबात म्हणत नाही. अवश्य करा. त्या लेकराला सकाळी लवकर उठवा, गरम पाणी त्याला आंघोळ घाला, नवीन कपडे घाला, आपल्या देवराचं दर्शन घेऊ द्या, परत आपल्या आजी आजोबांचं, आपल्या गुरुजींचं, आपल्या आई वडिलांचं. आणि त्याच लेकराला बरं का बाबा काही प्रेझेंट द्यायचं असेल, काही गिफ्ट द्यायचं असेल ना, तर त्या लेकराच्या हातामध्ये माझ्या विश्वमुली ज्ञानोबांनी लिहिलेलं अवघं 3 रुपयाचं हरिपाठाचं पुस्तक त्या लेकराच्या हातामध्ये द्या आणि त्या लेकराला सांगा, ए बाळा हे माझ्या विश्वमुली ज्ञानोबांनी लिहिलेलं हरिपाठाचं पुस्तक आहे रे लेकरा, वाच, तुझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे गड्या, माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. अरे तुमची मुलगी 9वी 10वीला असेल ना, तर त्या ताईच्या हातामध्ये सुंदर अशी माझ्या ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी द्या आणि तिला सुद्धा सांगा, ए ताई वाच, तुझे सुद्धा आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अरे आज आपण आपला मुलगा एखादा मोठा पुढारी बनवतो, एखादा मोठा कलेक्टर बनवतो, डॉक्टर बनवतो, इंजिनियर बनवतो, परंतु होऊन आपण आपला कधी मुलगा एखादा टाळकरी किंवा माळकरी बनवत नाही. ऐका, आपण आपला मुलगा एखादा मोठा पुढारी बनवतो, परंतु सांगू का बाबा, त्या पुढाऱ्याला दर 5 वर्षाला अख्ख्या गावाच्या पाया पडावं लागतं. आणि जर तुम्ही तुमचा मुलगा एखादा मोठा कीर्तनकार बनवला ना, तर अख्खं महाराष्ट्र त्याच्या पायाशी मस्त झाल्याशिवाय राहत नाही. ही माझी वारकरी संप्रदायाची ताकद आहे. शेवटचा संदेश देऊन जाईल माई बाप, लेक वाचवा, मुलगी वाचवा. ते लेकीला घरातल्या गर्भामध्ये सोनोग्राफी करून मारू नका, तिला सुद्धा जन्माला येऊ द्या. कारण माय बाप, महाभारत घडलं ते एका स्त्रीमुळे घडलं, रामायण घडलं ते एका स्त्रीमुळे घडलं, आणि माझा इतिहास घडला, माझा महाराष्ट्र घडला ना, तर माझा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊमुळे घडला. अरे सुंदर असं एक नगर आहे, त्या नगरामध्ये माझ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंचा पुतळा आहे, आणि त्या माझ्या मासाहेब जिजाऊंच्या मांडीवरती माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा आहे. आणि छत्रपती शिवाजीराजांच्या शेजारी एक लेखक जातोय आणि तो लेखक राजांना बोलतोय, राजा 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 ओ राजा, तुम्ही पुन्हा जन्माला या राजा, तुम्ही पुन्हा जन्माला या राजा. आज आमच्या भरल्या बाजारामध्ये आमचे मनगट कापले जात आहेत राजा, नवे आज आमच्या आया बहिणींवरती अन्याय अत्याचार होत आहेत राजा. या ना
तो पुतळा रडावा, त्या पुतळ्याच्या डोळ्यातला अश्रू त्या लेखकाच्या हातावरती पडावा आणि तो लेखक बोलावा, राजा राजा तुम्ही रडताय, राजा राजा या महाराष्ट्राचा जाणता राजा रडतोय, राजा का रडताय, राजा का रडताय? त्यावेळेस तो पुतळा बोलला, अरे तुला वाटतं ना मी पुन्हा जन्माला यावं, अरे तुला वाटतं ना मी पुन्हा जन्माला यावं, तर आधी जिजाबाई जन्माला आली पाहिजे ना, तेव्हा जन्माला येईल माझा छत्रपती शिवाजी राजा आणि तेव्हा घडेल हा महाराष्ट्र. म्हणून त्या मातेला एकदा धन्यवाद देऊयात. धन्य धन्य थोराई शिव रायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. जय जिजाऊ जय शिवराय, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, जिजाईला, जिजाईला. लेक वाचवा मुलगी वाचवा, त्या लेकीला सुद्धा जन्माला येऊ द्या, कारण आज तीच मुलगी कोणी आमची मुक्ताबाई आहे, कोणी आमची बहिणाबाई आहे, नवे नवे झाशीची राणी, नवे नवे मायबाप, तीच मुलगी आमची आज जिजाबाई आहे. म्हणून मायबाप लेक वाचवा मुलगी वाचवा, त्या लेकीला गर्भातल्या गर्भामध्ये सोनोग्राफी करून मारू नका. तसेच झालेली कीर्तनरूपी सेवा माऊलींच्या पांडुरंगाची समर्पित करते. तसेच थोडासा तुमच्याकडनं जास्तीचा वेळ घेतल्यामुळे समस्व आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सुंदर अशी साथ संगत लाभली, सुंदर अशी मृदुंगाची साथ केली, ज्यांची थाप मृदुंगावरती पडावी आणि जशा काही तडतड 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 लाह्या उडाव्या असा ज्यांचा मृदुंग वाजवा, हा आमचे मृदुंग सम्राट, आमच्या महाराजांचे जीवस्य मित्र, आमचे प्रमोद महाराज कुंभार असतील त्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि खऱ्या अर्थानं आज प्रमोद महाराजांमुळे आज या ठिकाणी येण्याचं योग आणि तुम्हा श्रोते मैबाबांचं दर्शन आणि खऱ्या अर्थानं सुंदर अशी गायनाची साथसंगत केली. आमच्या हा हरिभक्त परायण गायन गोकुळा वैष्णवीताई चोरगी असतील, ताईंसाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच सुंदर अशी गायनाची साथसंगत केली. बाबा तुमचं नाव? गाडे महाराज, लाडे मामा, लाडे मामासाठी जोरदार टाळी वाजवा. गोड गळ्याचे गायक आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. दादा तुमचं नाव? संतोष महाराज असतील, यांनाही खूप खूप धन्यवाद. सर्व टाळकर वृंद असतील, सर्वांचा नाम उल्लेख घेणं शक्य नाही, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. माझी मुक्ताई असेल, माझी बहिणाबाई असेल, माझी मावशा असतील, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच आमच्या विनेकरी मावशी, आमच्या संगीता मावशी असतील, बरोबर ना मावशी? सुनीता मावशी असतील, मावशीसाठी जोरदार टाळी वाजवा. बरं का प्रमोद बाबा, तुम्ही आम्हाला घरी नेला, मावशींचा स्वभाव गोड आहे बरं का, खूप गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे. हां आम्हाला असं लागतं, खूप फ्रेंडली आणि बरं वाटलं मावशींच्या घरी जाऊन, समाधान वाटलं. नाही तर काय यांच्या घरी गेलं ना, हो आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे. मावशींनाही खूप खूप धन्यवाद. चांगल्या प्रकारे आज या ठिकाणी 2 तास मावशी विना घेऊन आज या ठिकाणी उभे राहिले, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसे विनेकरी बाबा असतील, यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच आमचे चौकदार बाबा असतील, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. हां चौकदार कसे खमके पाहिजेत. हां तसेच तुतारीवाले बाबा असतील, दोन्ही बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा. हां तसेच सुंदर अशी हार्मोनियमची साथसंगत केली. आमच्या ताई असतील, मावशी असतील, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच खऱ्या अर्थानं आज बरं का प्रमोद बाबा, आज या नारदाच्या गादीवरती ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी उभी आहे ना, खऱ्या अर्थानं आपण पाहतो लग्न झाल्यावरती बऱ्याच मुलींचा परमार्थ हा थांबला जातो, परंतु माझ्या आईवडिलांचं एक स्वप्न होतं, माझ्या मुलींना अख्ख्या महाराष्ट्रभर कीर्तन करावी, नवे नवे झी टॉकीज मंदिरवरती माझ्या मुलीची कीर्तन व्हावी. आणि माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणारे माझे पती हरिभक्त परायण विनोदाचार्य आदरणीय दत्तात्रय महाराज पवार यांच्या चरणाशी नतमस्तक होते. तसेच आज या ठिकाणी संपूर्ण कीर्तनाचं सुंदर असं शूट झालेलं आहे. पुन्हा पुन्हा आपण यूट्यूब चॅनलवरती पाहू शकतो. भक्तिरंग यूट्यूब चॅनल दादांसाठी जोरदार टाळी वाजवा.
दादांनी सुद्धा आज या ठिकाणी सुंदर असं शूट केलेलं आहे. दादांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच ज्यांनी सुंदर अशी आज या ठिकाणी ऑपरेटिंग केली आणि खऱ्या अर्थानं कीर्तनकार 50% चालत असतो, 50% माईक सिस्टीम काम करत असते आणि सिस्टीमचे सर्व वादनांसाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच तुम्हा श्रोते बापांच्या चरणाशी नतमस्तक, माझ्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक, सासू सासऱ्यांच्या चरणाशी नतमस्तक आणि सेवेला देऊ का पुण्यविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तसेच आज या ठिकाणी श्री केदारनाथ बार्शी मंडळ व केदारनाथ भजनी मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच संस्था आहे का लेकरांची? नाही ना ठीक आहे. आणि खऱ्या अर्थानं खूप सुंदर असं नियोजन आहे. तुम्हा सर्वांनाही खूप खूप धन्यवाद. असंच जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या गावाचा असंच अखंड हरिनाम सप्ताह राहावा, असंच सुरू राहावं अशी माऊलींच्या पांडुरंग चरणी भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करते. तुकाराम 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 तुकाराम.